तारा राणी वाद प्रकरण तापलं. नयन पद्मसागर यांच्यावर कारवाईची जरांगे पाटलांची मागणी. गृह खात्यानं तातडीनं नयन पद्मसागर गुन्हा दाखल करून अटक करावी, मनोज जरांगे पाटलांची मागणी. जैन धर्मातील लोकांनी या मुनीला वादग्रस्त वक्तव्याबाबत माफी मागायला लावली पाहिजे. तारा राणी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्याला जैन मुनीला तातडीनं अटक करा, अन्यथा अडचणींना सामोरे जा. जैन समाजानं या मुनीला माफी मागायला सांगावी, अन्यथा गाठ आमच्याशी. जरांगे. आज दिनांक 1 रोजी बुधवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या तारा राणीबाबत केलेल्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत राज्याच्या गृह विभागानं तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी ठाम मागणी केली आहे. महाराणी तारा राणी या जैन समाजाच्या असल्याचं आचार्य नयन पद्मसागर यांनी केलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरले असून त्यावर विविध स्तरातून संताप व्यक्त केला जातोय. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी जैन समाजालाही आवाहन करत संबंधित मुनींनी आपल्या वक्तव्याबद्दल तातडीनं माफी मागावी, असं म्हटलंय. जैन समाज हा शांतताप्रिय आहे, मात्र अशा वक्तव्यांमुळे समाजाची बदनामी होतीये. समाजानं स्वतः पुढाकार घेऊन नयन पद्मसागर यांना माफी मागायला लावावी, असं जरांगे पाटील म्हणाले. तसेच सरकारनं कारवाई केली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिलाय. यासोबतच जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही या प्रकरणात तातडीनं हस्तक्षेप करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात वातावरण तापण्याची शक्यता असून प्रशासनानं परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होतीये. आमच्या महाराणी तारा राणी साहेब यांच्यावरती विनाकारण हा कोण मुनीन पिनी येईन कोण येईन काय ही असली पैदा जी आहे ना, ही खरंच लई हरामखोर अवलाद असते. ही त्यांचा धर्मसुद्धा असल्या अवलादी बदनाम करतायत विनाकारण. आमच्या महाराणी साहेबांना वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी जो अपमान केला आहे, अवमान केला आहे, त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस साहेबांनी गृह मंत्रालयाने ताबडतोब गुन्हा दाखल करणं खूप गरजेचं आहे आणि कठोरात कठोर कारवाई त्याच्यावरती सरकारनं केली पाहिजे. त्याचा आम्ही जाहीरपणानं धिक्कार करतो, निषेध करतो. आणि जैन धर्मियांनीसुद्धा ह्या असल्या हरामखोर जे कोण मुनीन फिनी आहेत यांना तातडीनं समज द्यायला पाहिजे आणि माफी मागायला लावायला पाहिजे. कारण जैन बांधव खूप चांगला एक त्यांचा धर्म आहे, ते खूप चांगले लोक आहेत. परंतु असल्या ह्या पैदाशी ह्या कुंकारच्या अवलादी ह्या असल्या कुठं पण जन्मालेल्या आहेत, त्या विनाकारण आमच्या महाराणीबद्दल महापुरुषांबद्दल वाईट वक्तव्य करून आमचा अवमान केला जातो आहे. आमच्या राणीसाहेबांचा महाराणी साहेबांचा अवमान केला जातो आहे. हे त्यांच्या जैन धर्मियांनी त्यांच्या कोण मुनी पिनी त्याची कान उघडणी करून त्याला माफी मागायला लावायला पाहिजे आणि सरकारनं तातडीनं त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करणं गरजेचं आहे. नसता त्या मुनीला खूप वाईट परिणामाला सामोरं जावं लागणार आहे. हे मात्र त्या कोण मुनी फिनी आहे त्यांनी लक्षात ठेवावं. तुला इतकं नीट करणार ना आम्ही, तू आमच्या महाराणी तारा राणी साहेबांना जर वाईट बोलतो ना, तर तुला इतकी वाईट वेळ भोगायला लावणार आहेत आम्ही. तू जर माफी मागितली नाही ना, तर तुझ्यावरती खूप वाईट वेळ आम्ही आणणार आहेत. आणि फडणवीसांना सांगतो, कठोर कडक कारवाई करू, त्याला तातडीनं गुन्हा दाखल करून त्याला सरकारनं अटक करावी, ही देवेंद्र फडणवीस साहेबांना मागणी आहे. आणि त्या मुनीचा आम्ही जाहीर असा निषेध करतो की असल्या पैदाशीसुद्धा ह्या पृथ्वीतलावरती पैदा होऊ नये. परंतु ही असली घाण अवलाद प्रत्येक कुठं ना कुठंतरी जन्मतीच आणि यांच्यामुळं विनाकारण दोन समाजात तेढ निर्माण होतोय. जैन बांधवांनी सुद्धा हे समजून घेणं गरजेचं आहे की त्या मुनीला ठेप्यावरती आणा, नसता सामना आमच्या संघाचा.